टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करत आहे। आजच्या ठळक बातम्या। मुंबई गोवा महामार्गावर ठेकेदाराचा भोंगळ कारभार। गोठणे ग्रामस्थांचा शेकडो वर्षाच्या आठवणींना उजाळा। बोरिवलीचे पंचनदी धरण पूर्ण क्षमतेने भरलं, टंचाई संपली। गुहागर तालुक्यात वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा। पहिल्याच पावसात महाडमध्ये मासे पकडण्यासाठी लगबग। हरिहरेश्वर बाणगंगा रस्त्याची भयंकर दुरावस्था। सुधागडात वटपौर्णिमा उत्साहात साजरी। मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर सोडून पुढे जाताना रामकुंड सोडल्यानंतर लवले मार्गावर अतिवृष्टीमुळे महामार्गाचं पाणी घरात घुसलं। पाण्याचा जो संदीप सुर्वे यांच्या घरात शिरून सोहीकडे पाणीच पाणी झालं, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची तारांबळ उडाली। रात्रीची वेळ असल्यानं आता करायचं काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला। ठेकेदारानं गटार न बांधल्यानं घरात पाणी घुसलं। अनेक ठिकाणी असाच प्रकार महामार्गावर निदर्शनास येतोय। मुंबई गोवा महामार्गाचा ठेकेदारांचा भोंगळ कारभार असून प्रशासन मात्र जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्यानं जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे। पहिल्यांदा आहे हे आमच्या रस्त्याचं काम झालं, पाणी लागताना पण हे असं पाणी झालं, वाडीचं पाणी आमच्याकडेच झालं। हा आता जोरात पाऊस, हा आता सुरुवात झाली, तरी मी म्हणतो ही सुरुवात आहे आणि ही अशी परिस्थिती। आता असं वाटतंय की अजून 2 तास पाऊस पडला ना ते घरातच घुसणार पाणी। 2 वर्षांपूर्वी गोठणे वड अशी ओळख असलेल्या वटवृक्षानं अखेरचा श्वास घेतला आणि अनेक आठवणी काळाच्या पडद्याआड गेल्या। या शेकडो वर्षांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गोठणे ग्रामस्थांनी विधिवत पूजा करत वटवृक्षाची लागवड केली। ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अखंडितपणे असंख्य लोकांना सावली देणारं आणि ज्या वटवृक्षामुळे एसटी स्टॉपचं नाव गोठणे वड असं पडलं, त्या ठिकाणी गोठणे ग्रामस्थांनी पुन्हा आठवणी जागृत केल्या। गेल्या वर्षी वटपौर्णिमेच्या 3 दिवस अगोदर या गोठणे वडानं अखेरचा श्वास घेतला होता। त्याच ठिकाणी वटवृक्ष लावून ग्रामस्थांनी पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देण्याचं म्हटलं जातंय। दापोली तालुक्यातील महत्त्वाचं बोरिवली आडीवाडी येथील पंचनदी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून हे धरण आता ओसंडून वाहू लागलंय। गेल्या 8 दिवसांपासून पावसानं जोर धरल्यामुळे पंचनदी धरणाची पातळी वाढली। रात्री हे धरण तुडुंब भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागल्यानं पाणी टंचाई संपली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पंचनदी धरण दापोलीच्या शेती आणि पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। गुहागर तालुक्यात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। पहाटेपासूनच सुवासिनी महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी प्रार्थना केली। पारंपरिक वेशभूषा, फुले, पूजा साहित्य आणि धार्मिक विधींमुळे मंदिर परिसर आणि वडाची झाडं भक्तांनी गजबजून गेली। ग्रामीण तसेच शहरी भागात महिलांनी मोठ्या श्रद्धेनं वटसावित्री व्रताचं पालन करून एकमेकींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। पहिल्याच पावसात नदीपात्रातून शेतात आलेले मासे पकडण्यासाठी महाड शहर परिसरात लगबग दिसून आली। पाक टाकून मासे पकडताना अनेक लोक दिसून आले। पावसाळ्याच्या सुरुवातीला नदीतून शेतात आलेले मासे पकडण्याची परंपरा आजही महाड शहरात दिसून येते। रायगड जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर जवळील बाणगंगा, सावरवाडी आणि साक्षुबेरी या 3 वाड्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून प्रशासनाचा लाजिरवाणा कारभार पाहायला मिळतोय। गेल्या 15 वर्षात या रस्त्याची साधी डागडुजीही झालेली नाही। या रस्त्यावरील भयंकर परिस्थितीचा एक थरारक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये चिखलाच्या दलदलीमुळे एक रिक्षा पुढे जाण्याऐवजी पाठीमागे सरकत फरफटताना दिसते। ही दुर्गम भागातील किंवा जंगलातील स्थिती नसून लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या बाणगंगा मुख्य रस्त्याची आहे। पाऊस सुरू होताच रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरलं। इथून साधं वाहन चालवणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे।
सुधागड तालुक्यात वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। तालुक्यातील पालीसह विविध गावांमध्ये सुवासिनी महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाचे पूजन करून सुधागड तालुक्यात वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। तालुक्यातील पालीसह विविध गावांमध्ये सुवासिनी महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाचे पूजन करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। पालीसह धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात सर्वत्र वटपौर्णिमा सण साजरा झाला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।